नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल, विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण। मनोज जरांगे यांना ठार मारण्याची धमकी, चौकशीची मागणी। वाल्मिक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचा आरोप। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची थेट गृहमंत्र्यांना कोर्टात बोलावण्याची मागणी आणि राहुल गांधींचा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न। देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात स्वर्गीय उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाशदादा सोळंके, माजी आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, संजय दौंड, बीडच्या नगराध्यक्ष सौ प्रेमलता पारवे, कल्याण आखाडे, जिल्हा अध्यक्ष राजेश्वराबा चव्हाण, संपादक शेख मुजीबभाई, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, सभापती शेख निजाम, दिलीप गोरे, अमर नाईकवाडे, संपादक शेख तय्यब, प्रज्ञाताई खोसरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकाळी 10 वाजता फुलांनी सजवलेल्या वाहनातून अजितदादांचा अस्थिकलश पाहून बीडकरांच्या डोळ्यात पाणी आले। दुपारी 2 वाजेपर्यंत अस्थिकलश पक्ष कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी अजितदादा यांचे बीडमध्ये भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल असे म्हटले आहे। परळी येथील एका 33 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने प्रेमविवाह केलेल्या आपल्या पहिल्या पत्नीला अंधारात ठेवत गुपचूपपणे दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न करण्याचा डाव आखला होता, परंतु पहिल्या पत्नीने सदरील डाव हा उधळून लावल्याची घटना घडली आहे। परळी येथील एका 33 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने एक अनोखा पराक्रम केलेला आहे। त्याचा पूर्वीचा प्रेमविवाह झालेला असताना देखील आपल्या पहिल्या पत्नीस अंधारात ठेवून घटस्फोटासाठी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष विवाह कायद्याअंतर्गत अर्ज सादर केलेला आहे, परंतु सदर अर्ज हा प्रलंबित असतानाच दुसऱ्या एका 19 वर्षीय मुलीशी विवाह करण्याचा त्याने घाट घातला होता, परंतु सदरील प्रकार हा पहिल्या पत्नीच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे उधळून लावण्यात आला आहे। आणि या प्रकरणी अंबाजोगाई न्यायालयामध्ये पहिल्या पत्नीची अत्यंत भक्कमपणे बाजू मांडणारे ॲडव्होकेट रामप्रसाद गायकवाड सर हे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका काय प्रकार होता। सर, काय सांगाल या प्रकरणी? नमस्कार। पहिल्या पत्नीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर वकीलपत्र दाखल करून सदर होणारे पतीचे दुसरे विवाह स्थगिती आदेश मिळण्यासाठी तुर्तातुर्त मनाई हुकूम दुसऱ्या विवाहास मिळण्यासाठी पहिल्या पत्नीला मी मान्य न्यायालयात पहिल्या पत्नीच्या वतीने भक्कम बाजू मांडली, युक्तिवाद केला आणि न्यायालयाने पहिल्या पत्नीचा अर्ज मंजूर करून पतीचे होणारे दुसरा विवाह थांबवण्यासाठी तुर्तातुर्त मनाई हुकूम दिला। त्यानंतर विशेष बेलीफ यांची नियुक्ती करून त्यांची फीस भरून लातूर येथे होणारे जो लग्न आहे पहिल्या पतीचे ते न्यायालयामार्फत बेलीफमार्फत थांबवण्यात आले। अशा प्रकारे पत्नीला मी न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयामध्ये तिच्या वतीने भक्कम बाजू मांडली। आज बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन करण्यात आले व त्यानंतर रुग्णांची तपासणी देखील करण्यात आली। यावेळी बीड जिल्हा रुग्णालयातील विविध विभागातील डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती होती। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात डायल 112 वर येणाऱ्या कॉलचे नियोजन केले जाते। दिनांक 30/1/2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास डायल 112 वर फोन करून प्रदोष गंगाधर जाधव राहणार कुंभारवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड याने बालाजी ट्रेडिंग कंपनी मादळमोही येथे सोने आणि पैशाची चोरी झाली आहे अशी माहिती दिल्याने मादळमोही पोलीस चौकीचे ग्रेड PSI राजाभाऊ गर्जे व पोलीस हवालदार संजय गुजर यांनी सदर इसमास घटनास्थळाचा पत्ता विचारला असता फोनवरून त्याने सांगितले की चोरी वगैरे कुठेही झाली नाही, परंतु पोलिसांना काम लावण्यासाठी व त्यांना त्रास व्हावा म्हणून मी मुद्दाम फोन केलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता सदर घटना खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रदोष गंगाधर जाधव याच्या विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
त्यानंतर सदर इसमाने मादळमोही पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला, तुम्ही येथे कशी नोकरी करतात ते बघतो असे म्हणत धमकी दिल्याने त्याच्याविरुद्ध पुन्हा एकदा गुन्हा रजिस्टर नंबर 94/2026 कलम 224 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून प्रदोष गंगाधर जाधव याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी बीड यांच्यासमोर हजर केले असता त्यास दिनांक 9/2/2026 पर्यंत MCR मंजूर केल्याने त्याची बीड जिल्हा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे. तरी बीड जिल्हा व गेवराई पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील जनतेस आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे डायल 112 वर फोन करून खोटी माहिती देऊ नये. अशी खोटी माहिती दिल्यास पोलिसांना गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यास विलंब होऊ शकतो. तसेच खोटी माहिती देणाऱ्यास कायदेशीर कारवाईला सामोरेही जावे लागेल. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या महिला डॉक्टरांच्या वुमन्स प्रीमियर लीग पहिल्या सीझनमध्ये डॉक्टर प्रियंका बजाज यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात बजाज ब्लास्टर संघाने डॉक्टर तनुजा मस्तूद यांच्या सागर सुपर क्वीन्स या संघावर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक असा विजय मिळवला. या स्पर्धेत बजाज स्किन केअर यांची बजाज ब्लास्टर्स, सागर हॉस्पिटल यांची सागर सुपर क्वीन्स, बारकुल हॉस्पिटल यांची रॉयल चॅलेंजर्स बारकुल अशा 3 संघातील एकूण 24 महिला डॉक्टर सहभागी झाले होते. या प्रसंगी भाजपा नेत्या डॉक्टर सौ सारिकाताई क्षीरसागर, IMA बीडचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुळे, सेक्रेटरी डॉक्टर अमोल गीते, IMA वुमेन्स विंगच्या प्रमुख डॉक्टर सौ सुनीता बारकुल, DSO देशमुख, प्राध्यापक छाया सोंडगे, डॉक्टर विनीता ढाकणे, सौ हेमा पिंपळे, सोमनाथ खताळ यांची उपस्थिती होती. विजेत्या संघात डॉक्टर प्रियंका बजाज, डॉक्टर मधुरा बडे, डॉक्टर देवश्री निंबाळकर, डॉक्टर पूजा जाधव, डॉक्टर ऋतुजा ढाकणे, डॉक्टर ज्योती शेंडगे, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर शीतल भोपळे, डॉक्टर रुपाली राऊत यांचा समावेश होता. प्लेयर ऑफ द मॅच डॉक्टर ज्योती शेंडगे या तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट डॉक्टर मधुरा बडे या राहिल्या. या सामन्याची निर्णायक दुसरी सुपर ओव्हर डॉक्टर प्रियंका बजाज यांनी निर्धाव टाकली. पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून दिनांक 19/12/2025 रोजी मायंबा देवस्थान मच्छिंद्रनाथ गड सावरगाव येथील यात्रेतून एका इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीस गेल्याप्रकरणी अंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना LCB पथकाला गुप्त माहिती मिळाली की एक इसम अंगामध्ये निळा व पांढरे पट्टे असलेला शर्ट व फिक्कट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला सोन्याची चेन विक्री करण्यासाठी बीड येथे आला आहे. सदर माहितीच्या आधारे LCB पथकाने सापळा रचून चऱ्हाटा फाटा बीड येथे सुधीर रावसाहेब कराळे राहणार धामणगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यास दिनांक 1/2/2026 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून वर नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याची चेन जप्त करून आरोपीस मुद्देमालासह अंबोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानपाणी, सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.